तर मॅच आहे. दोनही संघ एक एक सामना जिंकून आज मात्र खरं तर उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय दोनही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. अगदी स्ट्राईक वरती एक पुरंदर तालुक्याचा हिरा अर्थात स्वप्नील साबळे एक डावकुरा त्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील साबळे खरं तर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. अगदी डॉट बॉल पाहिला येईल तर सातत्याने हा खेळाडू आम्हाला पाहायला मिळत असतो. अगदी उळीकांचे शिंदवडे गावचा हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. विशाल धारक या ठिकाणी नॉन स्ट्राईकला उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ रामदास या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा पुनश्च एकदा चेंडू आलाय. बॅक टू बॅक जो दोनही चेंडू आहेत ते मात्र लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी दोनही चेंडू मात्र डॉट आलेत. कमालीचं षटक खरं तर सौरभचं दरवेळी आणि दर मॅचेस मध्ये खरं तर आम्हाला पाहायला मिळत असतं आणि तो प्लॅन आज सासवड टीमने देखील बनवला. दोनही आज एका साइडून जर विचार केला तर स्वप्नील साबळे देखील आज तितकाच अनुभव घेऊन खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरले. अगदी आमदार चषक सन्माननीय अनिकेत दादा राजू शेठ झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर क्रिकेटचा महासंग्राम आहे. गाववाईज टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळतील अगदी आलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये SRR जेजुरी संघाचे संघमालक सन्माननीय शकील भाई शेख यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन झालं. या ठिकाणी सरसे स्वागत आहे आणि त्यांचा अभिषेकन सोहळा देखील आजच आहे. त्यांना देखील आमदार चषकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी सिंगल आली आताची आणि सिंगलच्या मदतीने धावफलक ओपन झाले. धावफलकावरती 1 हा आकडा आहे. विशाल धारक खरं तर स्ट्राईक वरती आहे आणि पाठीमागचा जो सामना जो आहे तो विशाल धारक खरं तर आला नव्हता. राहुल राठोडने आणि स्वप्नील साबळेने खरं तर तो सामना संपवला होता. विशाल आपल्याला बॅटिंग करत असताना खरं तर पाहायला मिळाला नव्हता. पाठीमागच्या मॅच मध्ये विशाल धारकने आज ओपनिंग केली या मॅचला. इथे अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधून. त्याच्यानंतरचा पुनश्च एकदा इथे अगदी फसलाय की काय नक्कीच विशाल धारकला कोंडी केली आहे. इथे विकेट कॉट बिहाइंडचा शिकार विशाल खरं तर या ठिकाणी बाद झालाय. विकेट आली आहे. अगदी आयकॉनला या ठिकाणी बाद केलंय. हा धक्का जो आहे तो नक्कीच ढालेवाडी 11 संघाला धक्का मोठा बसलाय. अगदी विकेट आली आहे. एक षटकाचा दरम्यान खेळ संपलाय. धावफलकावरती 1 हा आकडा आहे आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खरं तर हे धावफलक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पॉवर प्लेचा अंतिमचं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. निखिल फडतरे गोलंदाजी मार्कवरती आहे. निखिल फडतरे इथे पुरुष एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू वेगवान. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने आता मात्र चेंडू वेगवान होतोय. चेंडू सीमारेषा पार. मैदानाच्या आतमधून चौकार मिळेल. चौकार आलाय. अगदी चांगली खरं तर या षटकाची सुरुवात केली. पाठीमागे जर पाहायला मिळेल सकाळचं सत्र जर आपण पाहिलं अगदी ढालेवाडी 11 आणि त्यांच्या विरुद्ध पिसर्वे टीम खरं तर खेळली होती. पिसर्वे टीमला तिथे पराभूत नक्कीच केले ढालेवाडी 11 टीमने. तिथे पहिलं षटक स्वप्नील साबळेने खरं तर हाताळलं होतं. तिथे देखील 1 गडी बाद आणि 1 धाव त्याने खर्च केली होती. ते समीकरण खरं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्हाला पाहायला मिळालं. अगदी 1 विकेट आणि 1 धाव आपल्या टीमची ढालेवाडी टीमची देखील. शरीर वेळे खरं तर बदलली गेली. चौकार आलाय. स्वप्नील साबळे पुन्हा एकदा आहे.
इथे देखील अगदी खोलवर टप्प्यात चेंडू डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू येऊन ट्रॅव्हल होतोय. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि या चेंडूवरती सिंगल मिळते. दुसरं षटक अगदी देखील सातत्याने आम्हाला पुरंदर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत असतो. अगदी मोठी बक्षीस निखिल फडतरेच्या खरं तर नावावरती आहेत. जवळजवळ वैयक्तिक पारितोषिकामध्ये जर पाहिलं तर आम्ही 20,000 रुपयाची खरं तर कॅश प्राइज त्याने जिंकली होती याच मैदानावरती. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये निखिलने खरं तर जिंकली होती ती कॅश प्राइज. राहुल राठोड अगदी नवीन फलंदाज आहेत. वन डाऊन खेळी करण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्राईक वरती राहुल राठोड एक पुरंदर तालुक्याचा हाही देखील एक राऊडी आहे. इथे राऊडी खेळी करण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये उलटा पुलटा होतोय परंतु फटका पुन्हा एकदा फसेल. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू हाही मिळेल. डॉट बॉल पाहायला मिळाला हा देखील. त्याच्यानंतरचा चेंडू आहे. अगदी पुन्हा एकदा चेंडू पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लीप इथे गरजेची आहे. अगदी सिंगल इथे देखील येते. लेगबाईच्या माध्यमातून या ठिकाणी सिंगल कळवली आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा त्या मात्र धावफलकावरती आहेत. 7 धावा आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा उंच हवेमध्ये चेंडू आहे. पाठीमागे उलट्या पावलाने धावावं लागेल. कुणाल खरं तर धावतायत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण कुणाल यांच्या माध्यमातून उलट्या पावलाने धावले परंतु चेंडूला रोखले. याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. 2 येथील 2च्या मदतीने धावफलकावरती 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजून अंतिमचा चेंडू या दुसऱ्या षटकातला बाकी आहे. स्वप्नील साबळे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. इथे देखील वेगवान चेंडू मैदानाच्या आतमधून पुन्हा ट्रॅव्हल होतोय. अगदी डॉट बॉल मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2चा खेळ संपलाय आणि ढालेवाडी 11 टीमचा नावाचा डंका 9 या आकड्यावरती आहे. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. अगदी दोनही खेळाडू मात्र स्फोटक आहेत आणि दोघांनाही प्लॅनिंग आता मात्र बनवायला हवंय. राहुल राठोड आणि किंवा स्वप्नील साबळे इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. गोलंदाजी मार्क वरती खरं तर पाठीमागच्या पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आणि एक बळी आपल्या नावावरती करणारा गोलंदाज पुढे एकदा सौरभ रामदास या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. राहुल राठोड एक ब्लास्टर खेळाडू ढालेवाडी टीमचा. राहुल राठोड इथे पुन्हा एकदा आक्रमण तर झालाय. सिंगल आले त्यानंतर प्रयत्न सुरू आहे आणि सिंगल वरती याही ठिकाणी एक समाधान असायला हवंय आणि इथे समाधान आहे ढालेवाडी टीमचं. सिंगल मिळते. आताचे मोठे फटके अजूनपर्यंत आलेले नाहीये ढालेवाडी टीम कडून. इथे स्वप्नील नक्कीच मोठ्या फटक्यांचा प्रयत्न असणार आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा असेल. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस करेल या चेंडूला. डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे मिळतोय. खोलवाट पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून इथे देखील केला जातोय. अगदी चेंडू इथे मिस केला जाईल. पुनश्च एकदा मैदानाच्या आतमधून डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दोनही चेंडू देखील चांगले आलेत. दोनही चेंडू मात्र डॉट आलेत. कमालीचे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. सौरभ रामदास याच्या माध्यमातून फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः भेड्या ठोकण्याचं काम नक्कीच झालंय. त्यानंतर पुन्हा
खोलवा टप्प्यात चेंडू उंच हवेमध्ये आहे, लँड कोणाच्या हातात होईल, दोन क्षेत्ररक्षक पाठला करतील, चेंडू खाली धावावा लागेल, पडावं लागेल, सिंगल तर झाली, दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे, फेकी तर पूर्ण आहे आणि मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. फटका जो आहे तो नक्कीच फसला होता. 2 धावा याही चेंडूवरती जोडल्यात यश आलंय. अगदी 12 धावा धावफलकावरती आहेत. 1 डझन हा आकडा धावांचा या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती. त्यानंतर स्वप्नील पुन्हा एकदा आहे. स्वप्नील खरं थांबलाय, कॅल्क्युलेशन खरं करत असेल. खोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये, इथे देखील लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचं काम आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. सन्माननीय ऋषी भैया काळे यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन, त्यांच्या समवेत सन्माननीय शिवतेजी काळे यांचं देखील एक शुभ आगमन आहे. दोघांचं खरं तर मनापासून खूप खूप स्वागत आमदार चषकामध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये उलटा पुलटा खरं तर खेळ आहे. सिंगल, ओ इथे मिस झालाय. कुणाला पुन्हा एकदा पाठलाग पुढे करावा लागेल. ते सिंगलच्या मध्ये दोन तर पूर्ण होत आहेत. अगदी मैदानाच्या आतमधून 3 षटकांचा खेळ संपलाय. ढालेवाडी 11 पोहोचली आहे मात्र 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खरं तर हे धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4थं मार्गस्थ होत असताना प्रणव कोलते गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रणव कुलते या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. स्वप्नील पुन्हा एकदा तयार आहेत आक्रमण करण्यासाठी. आणि आज मात्र खरं तर प्रणव यांचा देखील अभिषेचन सोहळा आहे. अगदी वाढदिवस खरं तर प्रणवचा आहे आज. अगदी सिंगल या ठिकाणी नक्की स्वप्नील जोडतोय. षटक क्रमांक 4 पाहतोय आपण सिंगल मिळालेल्या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. 16 धावा धावफलकावरती आहे. राहुल इथे मोठे फटके खेळावे लागतील आपल्या टीमसाठी. आक्रमण करायला हवं, मोठमोठे फटके खेळायला हवेत. आता मात्र जवळजवळ आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये खरं तर पोहोचलोय आणि 16 धावा त्या मात्र धावफलकावरती आहेत. ते विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर मोठा आक्रमण, मोठमोठे फटके घ्यायला हवेत. त्यानंतरचा चेंडू प्रणव. इथे वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर काय चेंडू निघून सुद्धा जाईल आणि आक्रमण तर काय होणार नाही, मिस करेल या चेंडूला. अगदी इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. प्रणव सुद्धा आज खरं तर वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं खरं तर सासवड टीमला गिफ्ट नक्कीच नवीन काहीतरी देईल. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे आखोटप्पा शॉट बॉल. इथे पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये पाठीमागे खरं तर चेंडूला रोखण्यात यश आलंय. पुन्हा एकदा एक सिंगल इथे मिळेल. लेगबाईच्या माध्यमातून आताची सिंगल येते. भरपूर धावा अजूनपर्यंत जर पाहिलं तर सासवड टीमने कोणतीही चुकी एक्स्ट्रा धावांची केलेली नाहीये. अगदी नो बॉल असतील, वाईड बॉल असतील, अजूनपर्यंत खरं तर वाईड बॉल, नो बॉल आम्हाला खरं तर पाहायला मिळालेला नाहीये. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि चांगले षटक जे आहे ते सासवड टीमचं खरं तर पाहायला मिळतंय. सौरभ रामदास याने देखील लाजवाब गोलंदाजी केली आहे. इथे अगदी वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये. प्रणव खरं तर चांगले चेंडू टाकतोय. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे. युवा उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय रोहनजी टिळेकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांच्या समवेत झुरंगे क्रेन सर्व्हिसचे मालक अर्थात सन्माननीय ऋषीजी झुरंगे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. दोनही मान्यवरांचं या ठिकाणी सरचे स्वागत. इथं मैदानाच्या आतमधून 1 बाउन्सचा घोष मुख्य पंचांनी केलाय. त्यानंतरचा चेंडू. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमण दरम्यान आपण पाहतोय प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीअप्पा झेंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन.
मिस्टर डीपीएल अर्थात ओमकार पवार यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मोर्या मिसळचे मालक अर्थात अशोकजी जरांडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. सरसे स्वागत आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी. त्यानंतर 4 षटकांचा जवळजवळ खेळ संपत आला. ढालेवाडी 11 टीमची धावसंख्या आता मात्र 17 आणि खतरा या आकड्यावरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये जो आक्रमण बनवायचा आहे ना तो मात्र प्लॅनिंगली बनवायला हवाय. 17 धावा धावफलकावरती आहेत तर एका गाड्याच 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी षटक आपण 5वं मार्गस्थ करतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक आक्रमण तर झाले. लंगोपच्या दिशेने चेंडूला जावं लागेल. अगदी अविनाश खरं तर गोलंदाजी मार्क वरती आहेत. अगदी चांगली खेळी दरवेळी आपल्याला अविनाश यांची पाहायला मिळत असते. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे अगदी फेकी इथे केली गेली. स्वप्नील मोठा मासा काळाला चिकटला गेलाय. अगदी वाईट बॉलचा इशारा अगदी मुख्य पंच आमचे करतील आणि अवांतर धाव खरं तर आली आहे परंतु धावचीत स्वरूपात स्वप्नील साबळेला आपल्या घरट्याचा प्रवास करावा लागेल. विकेट आली आहे. बॅटर इथे बाद होतोय. स्वप्नील खरं तर आज चांगली खेळी झालेली नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये देखील एक तितके चांगले खेळ आहे. अगदी 16 चेंडू 12 वरती आज मैदानाचा तट खरं तर स्वप्नीलला सोडावा लागलाय. निराश असेल स्वतःवरती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय नकुल राठोड. धावफलकावरती 19 हा आकडा आहे. नकुल राठोड मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने हे आक्रमण पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा 2 धावा ज्या आहेत ते जोडण्यात यश आलंय. 2 धावांच्या मदतीने 21 रन 21 हा आकडा आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. नकुल राठोड मैदानाच्या आतमध्ये तर त्याच्या जोडीला राहुल राठोड खरं तर स्ट्राईक वरती आहे. अगदी सासवड टीमने खरं तर प्लॅनिंग आखले गेले. आज एक मोठ्या टीमला कोणताही आक्रमण करून दिलेलं नाहीये. डालेवाडी टीम देखील एक तितकीच पॉवरफुल आहे. इथे देखील राहुल राठोडचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये चेंडू उंच हवेमध्ये आहे. झेल या ठिकाणी मिस झाला. सिंगल थर मिळाली. दुहेरीचा प्रयत्न चालू आहे आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. इथे खरं तर 2 धावा पुन्हा एकदा जोडण्यात यश आलंय. 23 आकड्या धावफलकावरती. अविनाश मैदानाच्या आतमध्ये राहुलचा हा आक्रमण तर उलट्या पावलाने प्रीतम अप्पा धावतायत. चेंडूच्या मागे अगदी क्षेत्ररक्षण तर झालंय आणि या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मात्र मिळतीये. म्हणजे थोडंसं प्लॅनिंग आहे. मोठमोठे आक्रमण झालेलं नाही. सासवड टीमची एक जबरदस्त आज पूर्णपणे बॉलिंग अटॅक जो आहे ना तो पूर्णपणे जबरदस्त बनलाय. सौरभ रामदासीची ते षटका जर आठवली तर 2ही षटकं लाजवाब आहेत. चांगली षटकं सर्व पुढून खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सिंगल येत राहील. थेंबे थेंबे तळे साचत राहील. इथे तळ खरं तर मोठं महासागराला मिळवण्याचा प्रयत्न खरं तर करायला हवाय. दोनही खेळाडूंनी मोठमोठे फटके आयटम करण्याचा प्रयत्न इथे करायला हवाय.
अगदी या चेंडूवरती सिंगल आली. अंतिमचा चेंडू खरं तर 5व्या षटकातला उरलाय. धावफलकावरती 25 रन्स, 25 हा आकडा आहे धावफलकावरती. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा राहुल. इथे आडवा बॅटने चेंडू लँड फेर झालाय. इथे मात्र चेंडू ताकद आणि नजाकत चेंडू सीमारेषा पार. 6 रन. षटकार पाहायला मिळतोय. अगदी फटका देखील यशस्वी झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीम आता 31 या आकड्यावरती पोहोचली. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31 आकडा आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पुनश्च एकदा बड्डे बॉय अर्थात आम्हाला पाहायला मिळतोय प्रणव कोलते हे षटक घेऊन 6वं षटक मार्गस्थ करत असताना प्रणव कोलते या ठिकाणी नकुल राठोड आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. अगदी स्ट्राईक वरती उभा आहे. त्यानंतरचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा इथे खरं तर प्रयत्न चालू आहे. इथे थांबवलं गेलंय. अगदी हाई चेंडू जर पाहिला तर डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे मिळतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा वेगवान चेंडू. इथे चुकी झाली. इथे खरं तर धावचीत कोण असेल मैदानाच्या आतमधून राहुल राठोड यांना खरं तर तट सोडावा लागलाय. राहुल राठोड या ठिकाणी बाद झालेत. हे नकुल धावलेले नाहीयेत. धावचीत स्वरूपात या ठिकाणी विकेट येते. राहुल खरं तर या ठिकाणी बाद होत आहे. धावफलकावरती 31 हा आकडा आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी समीर राठोड या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. समीर राठोड या पुरुष एकदा चेंडू हवाई मार्गाने लॅड करण्याचा प्रयत्न. कुणाल जगताप. ओ इथे कुणाल चुकी करतोय. चेंडू पुन्हा एकदा लॅड होईल. कुणाल कडून मिस. चेंडू सीमारेषा पार. 6 रन. षटकार. अगदी एक झेल जो आहे तो पूर्णपणे मिस होतोय. षटकार आला आताचा. षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा बदलते. अगदी मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार. सतत आकडा आहे धावफलकावरती. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे अगदी अवांतर धाब्यांचा कॉल होतो मुख्य पंचांचा. इथे चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इथे 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी नक्कीच केली गेली आहे. इट इज अ वाईट बॉल. इट इज अ वाईट बॉल. हा मात्र अवांतर धाब्यांचा कॉल असेल. वाईट बॉल आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक आक्रमण तर झालाय. इथे सिंगल थर मिळाली आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मिस करेल. अगदी कुणाल जगताप कडून थोडीशी चुकी. त्याच्यानंतर सागर शिंदे यांच्याकडून पुन्हा चुकी होते.
सागर चव्हाण यांच्याकडून पुन्हा एकदा चुकी होते. चौकार. ते षटकार, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार एक मिस होतोय. भरपूर धावा खरं तर गेल्यात. 42 धावा धावफलकावरती. त्याच्यानंतर ते चेंडू पुन्हा एकदा इथे देखील गोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. प्रथम अप्पांच्या माध्यमातून अगदी सुरेख क्षेत्ररक्षण. इथे अगदी डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे लोबोपुटोस. प्रथम अप्पा मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल इथे पाहायला मिळालाय. अगदी विकेट आली आहे. बॅटर बाद होतोय. नकुल खरं तर या ठिकाणी बाद होतील. पुरुष एकदा एक धक्का या ठिकाणी टीमसाठी बसलाय आणि जवळजवळ आपण पाहतोय 6 षटकांचा जो खेळ आहे तो संपला गेलाय. टोटल रन ऑन द बोर्ड ढालेवाडी टीमची धावसंख्या बनवली आहे 42. तर विजयासाठी छत्रपती 11 सासवड टीमला बनवायची आहे. 36 चेंडू मध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोनही टीम जास्त वेळ घेऊ नका. सामना देखील लवकरात लवकर आपल्याला चालू करायचा आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक सामना पराभूत झालेला संघ, एक सामना खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पराभूत झालेला संघ पिसर्वे टीम आणि त्यांच्या विरोधात SRR जेजुरी टीम. आपण टॉस साठी या. सन्माननीय पहिलवान निलेश वाघ यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर नाणेफेक घेणार आहोत. चला विनंती असेल की टॉस साठी यायचे. पिसर्वे टीम आणि SRR जेजुरी टीम टॉस साठी या. चला SRR जेजुरी टीम टॉस साठी या. चलो चालू असलेला सामना मात्र लवकरात लवकर चालू करायचा आपल्याला. SRR जेजुरी टीम आपण या. चला चालू असलेला सामना लवकरात लवकर चालू करायचा. विजयासाठी अगदी 43 धावांचा पाठलाग टीम छत्रपती 11 सासवड संघाला खरं तर करायचा आहे. आघाडीचे दोनही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत.
खेड गावामध्ये अर्थात पाबळ गावामध्ये सातत्याने सराव करणारा खेळाडू अर्थात मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन कुणाल खोंड खरं तर दाखल झालाय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुणाल खोंड आयकॉन आहे आज छत्रपती 11 सासवड टीमचा मैदानाच्या आतमध्ये. दोनही स्टार खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अगदी सकाळच्या सत्रामध्ये एकच धाव आणि एकच बळी मिळवल्या असा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नील साबळे अगदी पाठीमागची जर पुरंदर प्रीमियर लीग जर पाहिले तर स्वप्नील साबळेच्या पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक नावावरती आहे पाहतोय. अगदी या ठिकाणी टॉस का बॉस पाहायला मिळेल आपल्याला. पिसर्वे त्यांच्या विरुद्ध SRR जेजुरी टीम आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे फटका अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता. इथे धावला, इथे चुकी झाली की काय. मैदानाच्या आतमधून इथे सिंगल जी आहे ती मात्र मिळतीये. सिंगल मिळेल अगदी याही चेंडूवरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू अगदी स्लो पण इथे वापरलाय स्वप्नीलने आणि याही चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल येते. अगदी सिंगल येईल. पहिल्या चेंडूवरती सुद्धा सिंगल, त्याच्यानंतर सुद्धा सिंगल आली आहे. अगदी प्लॅनिंग बनवलं या टीमने देखील. त्यानंतरचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये खरं तर पास करेल नक्की. चेंडू सीमा रेषा पार मैदानाच्या आतमधून खरं तर कुणाल खोंडचा ब्लास्ट. 4 रन. चौकार मिळेल. चांगला फटका या ठिकाणी अटेम्प्ट करतोय. अगदी पाठीमागच्या मॅच मध्ये थोडस वाढलं की नक्कीच कुणालला आलं होतं. चांगली खेळी खरं तर झाली नव्हती, परंतु इथे ते टीमसाठी खरं तर महत्वपूर्ण खेळी करेल. अगदी चौकार आला त्याच्या बॅट मधून. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुणालसाठी या ठिकाणी खरं तर स्वप्नील आज चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. इथे पुरुष एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू मिळेल. पाठीमागच्या चेंडूवरती देखील एक आक्रमण पाहायला मिळालं. चौकार आला होता. त्याच्यानंतरचा चेंडू कमबॅक साइड डॉट बॉल. त्यानंतर इथे फुलटॉस पुढे एकदा दांडी आणि बत्ती नक्कीच गोल केली जाईल. विकेट आली. आयकॉनला खरं तर बाद करण्यामध्ये यश टीमला नक्कीच आलंय. विकेट आले. बॅटरी इथे बाद होतोय. कुणालला खरं तर बाद करण्यामध्ये यश नक्कीच टीम ढालेवाडी 11 टीमला आले. अगदी विकेट आली. बॅक टू द पवेलियन कुणाल यांना यावं लागेल. धावफलकावरती या ठिकाणी धावफलक जर पाहिलं तर 6 आकडा आहे, तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी प्रथम आप्पा खरं तर पाहायला मिळतील. अगदी आप्पा देखील पुरंदर प्रीमियर लीग देखील कित्येक वेळा खेळतात. कित्येक पुरंदर प्रीमियर लीग गाजवून बसलेला खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आप्पा या ठिकाणी सज्ज होतील.
त्यांच्यासोबत खरं तर या ठिकाणी सौरभ रामदासी देखील मैदानाचा तोट सोडत नाहीये. अगदी पहिलं षटक आहे स्वप्नील साबळेच्या माध्यमातून, सुरेख षटक बनलंय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, प्रीतम अप्पा खरं तर स्ट्राईक वरती आहेत, स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्क वरती आहे. आपण पाहतोय धावांना रोखणं आज गरजेचं असणार आहे स्वप्नील साठी. अगदी विशाल धारक देखील आयकॉन आहे टीमचा, ता देखील वेगवान गोलंदाज आहे. इथे देखील हलक्या हाताने कट केलाय, पाठीमागच्या दिशेने चेंडू वेगवान, इथे पाठलाग सुरू आहे. चेंडू रोखेपर्यंत इथे 2 धावा ज्या आहेत त्या मात्र नक्कीच पूर्ण होत आहेत. मिळतील त्या याही चेंडूवरती 2 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 1चा खेळ संपलाय. टीम आता जी पोहोचते ती 8 या आकड्यावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत. तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी 30 चेंडू तर विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता छत्रपती 11 सासवड टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. दुसरं षटक आहे आणि खरं तर होळी कांचना अर्थात शिंदवणे भागामध्ये सातत्याने सराव करणारा खेळाडू अर्थात विशाल धारक गोलंदाजी मार्कवरती आहे. टीमचा आयकॉन आहे आणि विशाल धारक षटक क्रमांक दुसरा हातवतोय टालेवाडी 11 टीम कडून. अगदी 30 चेंडू आणि 35 धावांचं आता खरं तर समीकरण उरलंय. सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती उभा आहे. खोलपट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे कट झालाय. स्लाई खरं तर होतोय. चेंडू पुरुष एकदा मिळतोय डॉट बॉल. विरोधी चेंडू मिळेल, इथे धावा रोखणं गरजेचं आहे. चेंडू डॉट आणणं खरं तर गरजेचं असणार आहे टीम ढालेवाडी 11 टीमसाठी. स्वप्नीलने देखील एक चांगलं षटक पाठीमागचं 8 धावांचं देखील पाहायला मिळालं. एक मोठी विकेट कुणाल खोंडला खरंच इथे बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका हलक्यादारे कट केलाय, पाठलाग करावा लागेल. 1 बाउन्स 2 बाउन्स, इथे आक्रमण तर झालंय. चेंडू अगदी रोखण्यात देखील तितकंच यश आलंय. होतील तर पुरेशी एकदा सिंगलच्या मदतीने 2ही धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. 2 धावा. दोन धावांच्या मदतीने 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. विशाल खरं तर महत्वपूर्ण मॅच मध्ये एक चांगले षटक त्याच्या माध्यमातून सुरू आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ पुढे सरसावला. इथे पुन्हा एकदा खेळपट्टीवरती चेंडू तर स्लाय होतोय आणि हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल जी आहे ती जुळून देईल. अगदी चांगले षटक, सुरेख षटक खरं तर चालू आहे. आक्रमण मोठं बनवू शकले नाही प्रीतम अप्पा आता मात्र स्ट्राईक वरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा विशाल धारक. इथे देखील वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फटका अटेम्प्ट करेल पर्यंत तर चेंडू जो आहे तो निघून सुद्धा गेलाय. अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे मिळतोय. अगदी इथे देखील घुटना टेक तमाशेदेक आक्रमण तर झालंय. पाठलाग पुन्हा एकदा सुरू आहे. सिंगल तर मिळाली. दुहेरीचा प्रयत्न सुरू. इथे चुकी झाली की काय? मैदानाच्या आतमध्ये काय असेल? पंच करत तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी नक्कीच केली गेली. आपण पाहणार आहोत दूध का दूध और पाणी का पाणी STC लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर विकेट महत्वपूर्ण असणार आहे. दुहेरी धावेसाठी तर कॉल होता, परंतु इथे खेळाडू बचावला असेल की नाही हा मात्र मोठा प्रश्न असेल.
प्लेयर मात्र तंबूच्या आश्रयाला जाईल. अगदी OUT धावचित स्वरूपात खेळाडू बाद आहे सौरभ, याला मात्र तट सोडावा लागेल. अगदी विकेट आली आहे. खरं तर आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच अतिघाई आणि संकटात नाही असं वाटलं की वाचलेत की काय, परंतु या ठिकाणी नक्कीच विकेट आले. बॅक टू द पोझिशन, सौरभला जावावं लागेल. अगदी मैदानाच्या आतमधून धक्का क्रमांक टीमसाठी दुसरा आहे. छत्रपती 11 सासवड टीमला पुन्हा एकदा एक धक्का सौरभच्या माध्यमातून मिळाला आहे. विकेट. त्यानंतरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो अगदी नवीन फलंदाज आहे. सोहन खरं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी आल्यासरशी आक्रमण करत प्रीतम अप्पांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. 4 रन. चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक बदलते. अगदी जवळजवळ आपण पाहतोय 2 षटकांचा खरं तर या ठिकाणी खेळ संपलाय. टीम आता 16 या आकड्यावरती आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू तर विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. टीम छत्रपती 11 सासवड टीमला जिंकायचं असेल तर 24 चेंडू 27 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी षटक क्रमांक पुन्हा एकदा पाठीमागच्या षटकामध्ये 8च धावा खर्च करत एक बळी आपल्या नावावरती करणारा गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी स्वप्नील साबळे. 24 चेंडू आणि 27 धावांचा पाठलाग करत असताना दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका साईडला तर पाहिलं तर सोहन मेमाने तर दुसऱ्या साईडला प्रीतम अप्पा जगताप. मॅचला करतोय पुन्हा एकदा ऑन. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरच्या लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. खेळाडू मात्र पोहोचेपर्यंत इथे मात्र धावांची चोरी जी आहे ती नक्कीच केली जाईल. अगदी याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 23 चेंडू तर विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. स्वप्नील साबळे पुन्हा एकदा. स्लोवर अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडूवरती चांगला फटका खेळाय. सिंगल इथे मिळाली आहे. सिंगल मिळाल्या चेंडूवरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी हलक्या हाताने कट केला. पुरुष एकदा एक सिंगल मिळेल. त्याच्यानंतर प्रयत्न सुरू आहे. दुहेरीचा कॉल. इथे कॉलिंग करत तर थांबवावं लागेल. पाठीमागची विकेट जर पाहिली तर सौरभ रामदासीची देखील अशीच विकेट आली होती, परंतु इथे रोखण्यात थांबवलं गेलंय. गुड कॉल. सिंगल आहे आताची. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडस बदललंय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. सोहन मेमाने डावखुऱ्याचा खेळाडू आहे. इथे लोवा फुल टॉस पॉवरफुल चेंडू लँड पुन्हा एकदा झालाय. इथे ताकद आणि नजाकत चेंडू सीमारेषा पार. 6 रन. षटकार मिळेल. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण अगदी पाहतोय
26 धावा धावफलकावरती आहेत, तर 20 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 17 धावांची ही आवश्यकता टीमसाठी आहे. 20 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सोहमच्या बॅटमधून खरं तर एक चांगला फटका षटकार आलाय. आक्रमण करणं गरजेचं असतं. एक हलक्या हाताने कट केला. इथे स्क्वेअरच्या दिशेने चेंडू स्क्वेअर अंपायरच्या दिशेने आलाय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न तर थांबवलाय. इथे सिंगल मिळेल. अगदी या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावरती. अंतिम जो चेंडू खरं तर या षटकावरती अजूनपर्यंत उरलाय. 19 चेंडू तर विजयासाठी 16 धावांची गरज. 19 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये उलटा खेळी करण्याची संधी आहे, पण अगदी चेंडू मात्र दांडी गोल करून जाईल. विकेट आली. बॅटरी इथे बाद होतोय. प्रथम आव्हानला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. दांडी गोल. बॅटरी इथे बाद. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था मार्गस्थ होतोय. विशाल धारक षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. सोहन विभाने खरं तर डावको त्याचा खेळाडू मैदानाचा तट देखील सोडत नाहीये. मोठा फटका त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमधून पुनश्च एकदा आहे. सागर चव्हाण खरं तर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक लाईन बॅटर आहेत. सोहन इथे आक्रमण तर बनवेल. या चेंडूवरती अगदी सिंगल. त्याच्यानंतर प्रयत्न सुरू आहे. दुहेरीचा कॉल आहे. पाहता पाहता दुहेरी तर पूर्ण होईलच, परंतु मैदानाच्या आतमधून चुकी झाली आहे. मिसफिल्ड. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. चौकार मिळतो या चेंडूवरती. अगदी धावा कमी आहेत आणि इथे खरं तर चुका वारंवार होत आहेत. चौकार झालाय. अगदी याही चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण तर झाला. इथे चेंडू तर वेगवान आहे. चेंडू पुन्हा एकदा नक्कीच हँड होईल. सीमारेषा पार. 4 रन. चौकार मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक सिंगल मिळेल. दोनही चेंडूवरती बॅक टू बॅक चौकार. त्याच्यानंतर आताची सिंगल. धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. विजयासाठी 15 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. अजून 6 धावांची खरं तर विजयासाठी आवश्यकता आहे टीमला. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा इथे देखील एक चांगला फटका अडम केला. इथे फेकी देखील होतीये आणि याही चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. अगदी इथे देखील एक आक्रमण तर झाला. त्यानंतरचा या चेंडूवरती सिंगलच्या मधून दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. पाहता पाहता दुसरी ही धाव इथे पूर्ण होतीये.
मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मध्ये धावफलक बदलते. संघाची धावसंख्या 40 रन्स होत बोर्ड 40 धावा धावफलकावरती आहेत. अजून विजयासाठी जर पाहिलं तर समीकरण बनेल. अगदी 13 चेंडू तर 3 धावांची आवश्यकता आहे. इथे आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगवान आहे, अगदी निघून जाईल. थे डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. जवळजवळ 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. अगदी 12 चेंडू तर विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ होत असताना राहुल राठोड गोलंदाजी मार्कवरती आहे. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सागर चव्हाण पुन्हा एकदा. इथे पुन्हा एकदा एक आक्रमण. या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळेल. ते सिंगल मिळते. सामना अजून देखील 1-2 धावांची गरज आहे टीमसाठी. 2 धावांची अजून देखील गरज. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक चांगला फटका खेळला. या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल साठी प्रयत्न आणि ती सिंगल इथे पूर्ण होतीये. सिंगलने खरं तर धावफलक बदलत असताना अजून विजयासाठी सामना आता नक्कीच बरोबरी झालाय. एका धावेची गरज आहे टीम छत्रपती 11 सासवड नावाचा डंका वाजवायचा असेल तर. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि एक जी धाव आहे ती देखील या चेंडूवरती थोडीशी बिस्पीड. चेंडू मात्र पुन्हा एकदा पोहोचेल. चेंडू सीमारेषावर. मैदानाच्या आतमधून चौकार. 4 रन. सामना जो आहे तो नक्की संपलाय. अगदी खूप खूप अभिनंदन असणार आहे टीम छत्रपती 11 सासवड टीमचे. सलगचे 2ही सामने जिंकलेत परंतु पराभूत झालेला संघ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. ढालेवाडी 11 टीम. तुम्हाला देखील या टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद.